सती, आजवर मी माझ्या मुलींना जे काही शिकवले ते त्यांना करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे। पिताश्री, तुम्ही येथे येणार आहात हे आम्हास ठाऊक नव्हते। आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही स्वतःहून तुम्हाला भेटायला आलो असतो। हो, अगदी खरं आहे। तुम्हाला कष्ट पडले नसते। तुम्ही साऱ्या जणी अगदी आज्ञाधारक आहात। आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहेच। परंतु आज आम्ही तुम्हाला मुद्दाम इथे भेटायला आलो आहोत। काही चिंता करण्याचे तर कारण नाही ना? आमच्याकडून काही चूक नाही ना झाली? निश्चितच नाही। तुमच्या हातून कोणतीही चूक घडणार नाही असेच संस्करण आहे तुमचे। परंतु मी आता तुमच्या समोर जे बोलायला जाणार आहे त्यात तुमची परवानगी सुद्धा असणे आवश्यक आहे। पिताश्री, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही। ठाऊक आहे, परंतु हा विषयच असा आहे। मुलींनो, आजवर मी माझ्या परीने मला जे जे काही शक्य झाले ते सर्व काही तुम्हाला शिकवले। तुम्ही सुद्धा सर्व गोष्टींचे पालन केले। परंतु आता ती वेळ आली आहे जेव्हा मी हा विषय तुमच्या समोर मांडेन। तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात। तुमच्या विवाहाचे हेच योग्य वय आहे। मी आणि तुमची माता आम्ही तुमच्या विवाहाविषयीच बोलत होतो। आता तुमचा विवाह करून द्यावा असा आमचा मानस आहे। सतीपेक्षा तुम्ही साऱ्या जणी मोठ्या आहात, त्यामुळे तुमच्यासाठी वरसंशोधनाला प्रारंभ करावा असं आमच्या मनात आहे। तुम्ही आमच्यासाठी योग्य तेच कराल याची आम्हाला खात्री आहे। निश्चितच तसं घडेल याची मला खात्री आहे। माझ्या आराध्यांचा आशीर्वाद असाच असावा ही माझी त्यांना विनंती आहे। तुम्ही जे म्हणता आहे ते चुकीचं नाही, पर मला बी तुम्हाला विचारायचं आहे। हे आख्यान देवांचं आहे, तेव्हा ते सिंहासन सोडून तुम्ही आमच्या संग बसून आख्यान का नाही ऐकत? देवांची कथा आहे, कुठं बी ऐकली तरी चालती की। बानू, कोणाला काय स्थान आहे यापेक्षा कोणाला काय ज्ञान प्राप्त झालं आहे हे अधिक महत्त्वाचे आहे। नारायण नारायण। मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। तर प्रजापती दक्ष यांच्या मुलींचा विवाह संपन्न होणार होता। या विवाहासाठी सर्व देवी देवता, ऋषी, अनेक मोठे राजे सर्वजण उपस्थित होते। त्रिमूर्तींपैकी प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेव, श्री विष्णुदेव यांनाही आमंत्रण होते। परंतु कैलासात श्री महादेव मात्र एकांतात होते। कारण प्रजापती दक्ष यांनी या शुभ सोहळ्याचे त्यांना आमंत्रणच दिले नव्हते।
नभोमंडलातील चंद्रदेव तपस्वी सप्तर्षी हे प्रजापती यांचे जावई झाले. विवाह सोहळा संपन्न झाला. इतका भव्य सोहळा होता की देवलोकांनाही आश्चर्य वाटावे. आता प्रश्न उपस्थित झाला होता तो श्री सती देवींच्या विवाहाचा. नारायण नारायण. दक्ष पिताश्री, आपण असे अचानक आसन ग्रहण करावे. दक्ष, कन्यांचा शुभविवाह झाला. कार्य उत्तम पार पडले. आपलेच आशीर्वाद आहेत पिताश्री. दक्ष, हे एक कार्य झाले. ह्यानंतर काय करायचे ठरविले आहेस? आता प्रजापती म्हणून जी जी माझी दायित्व आहेत त्याकडे पुन्हा लक्ष द्यायचे आहे. मला या शापाविषयी माहिती होतं. यांच्याकडूनच मला याबद्दल कळलं आहे. आणि आज आख्यानाच्या निमित्ताने हे पुन्हा ऐकायला मिळत आहे. म्हणजे देवा, तुम्ही म्हाळसाताईसनी हे समजा अगोदरच सांगितलं आहे व्हय?